गोंदेश्वराच्या ह्या मंदिराच्या शैलीबद्दल मी एक आर्टिकल लिहिलं आणि अगदी तिसऱ्याच दिवशी मला या मंदिरात जायचा योग आला. म्हणजे तसा तो घडवून आणला असला तरी भूमिज शैलीत असणाऱ्या ह्या मंदिराची बांधणी फार आधीपासूनच पाहायची होती. हेमाडपंथी बांधकाम या नावाखाली महाराष्ट्रातल्या ज्या स्थापत्य शैलीची दिशाभूल झाली आहे ती ही भूमिज शैली. महाराष्ट्रातली काळ्या बेसाल्ट दगडातली बरीच मंदिरं या शैलीत बांधलेली आहेत. समरांगण सूत्रधार या स्थापत्यशास्त्रातील ग्रंथानुसार भूमिज हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ जमिनीपासून असा होतो. मंदिरं पाहण्यापेक्षा ती अभ्यासली की त्यांच्याबद्दलची अनेक गुपितं आपल्याला कळतात आणि हे मंदिर त्याला अपवाद नाहीये. उत्तम स्थापत्य आणि कमाल शिल्प यांनी हे मंदिर अगदी सजलेलं आहे. हा आहे मंदिराचा सभामंडप जो या सुबक आणि कोरीव खांबांवर उभा राहिला आहे. गर्भगृह आणि ह्या सभामंडपाला जोडणारं हे अंतराळ सुद्धा अशा मूर्त्या आणि गवाक्ष लेवून उभा आहे. गर्भगृहाच्या माथ्यावर असलेल्या ह्या प्रमाणबद्ध रचना आपल्याला विस्मयित करतात आणि त्यानंतर दर्शन होतं शंभू महादेवांचं म्हणजेच गोंदेश्वराचं. यादव राजघराण्यातला एक राजा रावगोविंद याने 2 लाख रुपये खर्चून हे मंदिर बांधल्याची नोंद ह्या मंदिरात असणाऱ्या मराठी आणि कानडी मिश्रित शिलालेखावर मिळते. राजा शैवपंथीय असल्याने मंदिर शिवाला समर्पित केलं असलं तरी महाराष्ट्रातल्या मोजक्या पंचायतांमंदिरांमध्ये ह्याचा उल्लेख केला जातो. शिव, विष्णू, गणेश, सूर्य आणि शक्ती अशा 5 मंदिरांची एकाच जगतीवर बांधणी करणं म्हणजे पंचायतान मंदिर. ही मंदिरं ज्या चौथऱ्यावर उभी असतात त्याला जगती असे म्हणतात. मध्यभागी शिव आणि बाकी 4 कोपऱ्यांवर 4 देवतांची मंदिरं आपल्याला ह्या मंदिरात पाहायला मिळतात. शिवाय ह्या मंदिरासमोर आहे हा भव्य नंदी मंडप. देवांच्या वाहनांचे असे मंडप असणारी फार कमी मंदिरं आहेत आणि हे मंदिर त्यापैकीच एक. मंडपाच्या खाली आहेत हे 3 भग्नावस्थेतील नंदी. त्रिकाल ज्ञाननंदी असा ह्याचा उल्लेख केला जातो. हे नंदी पूर्वी ह्याच नंदी मंडपात होते, परंतु यांची भग्नावस्थेमुळे आज पूजा केली जात नाही आणि पुनर्स्थापनाही केलेली नाही. मुघली आक्रमणांच्या तावडीतून ह्या मंदिराचीही सुटका झालेली नाही हे नंदी किंवा मंदिरावरील बाकी शिल्प निहाळताना आपल्याला जाणवते. विशेष उल्लेख करायचा झाला तर हा मंदिरापासून लांब ठेवलेला आमलक, ज्याची जागा ही मंदिराच्या शिखरावर असते आणि त्यावर मग कळस आणि ध्वज रोवलेला असतो, परंतु फार पूर्वीच तो शिखरावरून पाडला गेला आहे. असे अनेक इतर बारकावे इतर मंदिरांप्रमाणे ह्याही मंदिरात आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना जवळून निहाळलं की ते मंदिर, ती शिल्प आपल्याला स्वतःहून त्यांची कहाणी सांगतात. स्थापत्याची अजोड शैली असणारं सिन्नरमधलं हे गोंदेश्वर मंदिर एकदा तरी पाहावं असं आहे.